प्रथम तुमचं नाव सांगा मला. चंदू पाटील. अच्छा, तुमचा हुद्दा काय? माझा प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट. अच्छा, आता इकडे नित्यानंद स्वामी यांचा आश्रम आहे, तर तुम्हाला काय वाटतं, कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर? आज या ठिकाणी नित्यानंद बाबाची पालखी आयोजित केली आहे. पालखीला मला तरी असं वाटतं की एकविरा देवीची पालखी असून त्याच्यापेक्षा जास्त लोक या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत आणि हा पालखी सोहळा मला बघतात मला फार आनंद वाटला आहे. मला असं वाटतं की राज्याचे उपमुख्यमंत्री तुर्तास आता शपथ घेतील, त्यांना मी एक माझं स्वतःचं पत्र देईन की अजितदादा यांनी या ठिकाणी एक सदिच्छा भेट द्यावी. कारण तर हा मंदिराचं बांधकाम चालू आहे, त्याच्यात पण माझा हातभार लागणार आहे. पण अजितदादाचं बोलण्याची पद्धत आहे ती अशी कुठंच पद्धत नाही आहे आणि त्यांना इथं मी घेऊन येईल आणि त्यांना घेऊन आल्यानंतर ते इथं पाणी करतील नंतर आणि आम्ही बोलून दाखवत नाही आम्ही करू. पण अशा पद्धतीने आज मला येऊन माऊल बघताच मला फार आनंद झाला. कारण तर आता दादाने एकविरा देवीला 25 करोड रुपये दिले, रोड बनवला आणि त्याच्यानंतर आता 40 कोटी परत दिलेले आणि 700 गाड्या डबलच्या दिल्या आणि चांगली एकविरा देवस्थान फार मोठ्या प्रमाणे पुष्ट होते, त्याचा जीर्णोद्धार फार मोठा होईल. म्हणून आज मी या ठिकाणी आलो, मला फार बरं वाटलं. हे सगळं माऊल बघता आणि मंदिर बघता फार आनंद झाला. आमच्या एकविरा देवीमध्ये इथे एवढी शिस्त आहे, तेवढी तिथं फक्त ताट मांडणार पैसे मागणार तर तसलं नाही पाहिजे. पण अशा इथे ही पद्धत फार वेगळी आहे, पण मला ही पद्धत आवडलेली आहे. आता एकविरा देवीचे अध्यक्ष दीपक उडवले म्हणून झालेले आहेत, पण ते चांगले आहेत आणि चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत. देवीचा फार मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार करणार आहेत आणि त्याबरोबर मी आहे त्यांच्या साथीदाराला. म्हणून आज मी माहूर गावामध्ये घुसतात मी बऱ्याच वेळेला आलेलो आहे. मी कधी असा जे पालखीचा सोहळा मी कधीच बघितलेला नाही. मला आज बघितल्यानंतर माझ्या मनाला फार आनंद वाटला आणि एवढं बोलून माझं भाषण संपवतो. जय म्हणतो. अच्छा, मी कळतो आता झालं, ठीक आहे. पण आमचे जे माऊलकर आहेत, आमचे भाऊबंद, त्यांच्याबद्दल पण थोडं जरा त्यांना पण खुश हे वाटलं पाहिजे. तिथं बघायला गेलं हेमांचं फार कौतुक करायला पाहिजे. सातत्याने माझ्याबरोबर असतोय, सातत्याने तो सगळं बघतोय मी काय करत असतोय ते. आणि अजित पवारच्या बंगल्यावर जायला फक्त माझीच गाडी असतोय. अजित पवारचं माझे एक जन्माचं नातं आहे आणि 50 वर्षाचं आहे. पण त्या ठिकाणी हेमंतला मी जातो आहे आणि दादाच्या चर्चा केल्या, सगळे फोटो घेतलेले आहेत. पण हेमंतचं जे वागण्याची पद्धत आहे आणि हेमंतला ज्या पक्षाबद्दल जी माहिती आहे ती माहिती फार माहिती आहे. माझ्यापेक्षा तो फार हुशार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, आता इकडे इतर पण कार्यकर्ते आहेत, त्यांच्याबद्दल पण त्यांना म्हणजे त्यांना पण ताकद आली पाहिजे, स्फूर्ती आली पाहिजे. पद्माकर माहूरकर आज मला त्यांनी आणलं आणि इकडचे भक्त आहेत आणि त्यांनी एवढा उत्सव बघतात तर आज मला त्यांनाही तुमचा नित्यानंद बाबा फार मोठा आशीर्वाद देणार आहे आणि त्याचं फार मोठं वय वाढणार आहे. कारण तर त्यांनी मला बरोबर न्यायला तिथं फिरवला भंडारे आहे, पण त्यांनीही मग तिथं मोलाचं मार्गदर्शन केलं, तेही मला बरोबर. इतर पण आहेत आपले सर्व कार्यकर्ते, अर्जुन कोळी आहेत, आपण ते आहेत आपले आणि विघ्नेश कोळी, जगदीश कोळी, गोल्डमॅन. माझाही मुलगा गोल्डमॅन आहे नव्या मुंबई. माहिती आहे 2 किलो सोनं घालतोय तो. तर मला या असं जी आज बाईट देतोय ती मला फार आनंद वाटलेला आहे. पण असा जीर्णोद्धार मी कधी नाही बघितला. शिस्तीचा जीर्णोद्धार आहे, शिस्तीचा माऊल आहे. आता देवीला पालखी झाली की इकडे रस्त्यावर दारवाटीचा हे करतात, तसं नाही आहे. हा फार शिस्तीचं वातावरण आहे. सर्व महिला एकाला हातभार लावतात आणि सर्व महिला एकत्र येऊन काम करतात. मला त्याचा फार आनंद वाटतो.
नमो नित्य झालं. हे नित्यानंद स्वामी यांचं आश्रम. इथे प्रत्येक 30 नोव्हेंबरला नेहमी हा मोठा सप्ताह असतो नित्यानंद स्वामींचा. प्रत्येकाने इथे अवश्य भेट द्या. जय नित्यानंद स्वामी. सांगा गुरुजी. दत्ता पुजारी. अच्छा, या नित्यानंद स्वामी बद्दल जरा माहिती सांगा. नित्यानंद स्वामीचा हा जो सोहळा या ठिकाणी होतो आहे जवळजवळ 75 वर्षाच्या वरती जे शालिग्राम स्वामी महाराज या ठिकाणी होऊन गेले. नित्यानंद स्वामीचे गुरु असल्याकारणाने त्याने शालिग्राम स्वामीने आपलं जीवन गुरुला समर्पित केलं आणि त्या गुरुचा सोहळा आजपर्यंत या ठिकाणी सर्व माऊलगावची भक्त लोक हा सोहळा करत आहे आणि खूप सगळे एकत्र येऊन अतिशय जोमाने अतिशय प्रेमाने स्नेहाने आजपर्यंत नित्यने तो सोहळा चालू असतो. आता गणेशनगर गणेशपुरी आणि चेंबूर म्हणजे माऊलगाव याच्यामध्ये काय साम्य आहे? गणेशपुरी म्हणजे स्वयं नित्यानंद स्वामीचं जे समाधी मंदिराचं स्थान आहे. अच्छा. या माऊल नगरीमध्ये ते वास्तव्याला आले होते काही दिवसासाठी आणि वास्तव्याला आल्यामुळे भक्तगणाला मार्गाला लावण्यासाठी किंवा भक्तीला लावण्यासाठी हा दत्तगुरूंचा अवतार होऊन बरोबर आणि त्याने या आजपर्यंतही भक्ती मार्ग दाखवण्यासाठी झालेला अवतार म्हणजे या माऊल नगरीमध्ये वास्तव्याला आल्यामुळे भक्तगणांच्या उद्धारासाठी त्यांचा अवतार झाला. अच्छा. आणि म्हणजे आता ही दर वर्षी 30 तारखेला 30 नोव्हेंबरलाच असते का नित्यानंद स्वामींची? मध्ये श्रावण महिन्यामध्ये पण गुरु महाराजांचे 1 महिना ग्रंथ चालू असतो तिथे त्यांचा पण जन्मदिवस साजरा केला जातो. वर्षातून असे भरपूर कार्यक्रम कृष्ण जन्म असेल, रामजन्म असेल, हनुमान जयंती असेल भरपूर सारे कार्यक्रम भक्तगणाच्या वतीने या ठिकाणी कार्यरत असतो. अच्छा. मग याचे म्हणजे सकाळी किती वाजता पूजा चालू होते? दररोज नित्यनेमाने सकाळी 6 वाजता पूजेचा नियम असतो. सकाळी 6 वाजता आरती, दुपारी जेवण असतं. दर रविवारी बालभोजन आद्या बाबांनी चालू केलेले कार्य आजही भक्त सद्गुरुदयानंद भक्त म्हणून ट्रस्ट यांचं कार्यरत आजही मदतीचं कार्य असेल किंवा अन्नदानाचं कार्य असेल ते कार्यरत आहे. अच्छा. या पूजेला जी पूजा ही असते ते कुठून कुठून लोक येतात? खूप सारे ठाणे. आता आम्ही तर जसं बघितलं तर आम्ही नांदेडचे आहोत. अच्छा. 20-25 वर्षापासून बाबांच्या सेवेमध्ये असल्या कारणाने खूप सारे लांबून अख्ख्या महाराष्ट्रातून लोक इथे दर्शनासाठी येतात आणि जीवन कृतार्थ होऊन आपलं जीवन मुक्तीचा मार्ग आजपर्यंत चालू आहे. बरोबर. चांगलं एकदम. नित्यानंद स्वामी महाराजांचा जय जय. आणि किती वर्ष आता हे झालं चालू आहे? आता जवळजवळ हा 78 वर्ष लगातार आणि आजपर्यंत चालू केलेला हा उपक्रम भक्तीचा मार्ग हा 78 वर्ष संपन्न होत आहे 10 वर्ष म्हणजे. अच्छा. चालेल. थँक्यू. धन्यवाद. आपला जे नित्यानंद स्वामी हा जो मठ आहे आपला कधी नित्यानंद
शालिग्राम स्वामी हो शालिग्राम स्वामी जे महाराज आहेत ते पूर्वी गणेशपुरीला असायचे. गणेशपुरीहून त्यांना आदेश झाला की तुम्ही माहूल येथे जा, पण माहूल क्षेत्र आहे त्यांना त्या काळामध्ये माहिती नव्हतं. बरोबर चिकूवाडीचा एक डोंगर आहे, पूर्वी चिकूवाडी म्हणायचे, आता BRC मध्ये ते कन्वर्ट. बरोबर बरोबर. तर त्या ठिकाणी ते गेले, त्या ठिकाणी त्यांनी साधना केली. साधना केल्यानंतर माहूलचे काही गुरं चारायला जायचे ना लोक, बरोबर हे आणायला मच्छी वगैरे का लाकडं वगैरे. तर त्या काळामध्ये माणिक पाटील असे 5-6 जण जे होते बारवाले वगैरे, म्हणजे यांचा दिना माहूलकर, अच्छा हां. त्या लोकांनी मग बघतात तिथे बाबा बसले, तर मग कोण आहे काय त्यांना काय ज्ञात नव्हतं. मग त्यांनी स्वतःहून त्यांना इकडे आणलं माहूलला. अच्छा. माहूलला आणल्यानंतर मग ते इकडे तिकडे असे राहत गेले. तेव्हा दिना माहूलकरांनी स्वतःची एक जागा होती, त्या ठिकाणी एका ठिकाणी डॉक्टर होता आणि एका ठिकाणी एक दुसरी रूम होती, त्याच्यामध्ये महाराजांना बाबा म्हणून संबोधून तिथे राहण्यासाठी जागा होती. अच्छा. आणि मग तिथूनच त्यांनी पुढची वाटचाल केली. म्हणजे हे हा काळावधी आमच्या जन्माच्या पूर्वीचा आहे. बरोबर. आता माझा जन्म 1962 होता, त्या काळामध्ये BPCL कंपनी देखील नव्हती. बरोबर. तर तो किती सण आहे तो आम्हाला काही ज्ञात नाही आहे. बरोबर. जुनी जाणते असतील लोक त्यांना माहिती. पण त्या BPCL कंपनीच्या अगोदरपासून आज आपला जो उत्सव होतो त्या उत्सवाला 78 वर्ष. अच्छा. आणि त्याच्या पूर्वी इथे शाळा होती, त्या शाळेजवळ हा उत्सव चालला महाराज. गणेशपुरी वसईमध्ये जे गणेशपुरी आहे आणि नित्यानंद स्वामींचं इकडे पण आहे चेंबूरमध्ये माऊल गावामध्ये. तर दोन्ही एका टायमाला पूजा असते का 30 तारखेला 30 नोव्हेंबरला? 30 नोव्हेंबर हा जन्मदिवस नित्यानंद स्वामींचा. अच्छा. तिथीप्रमाणे नाही तर आपल्याला बाबांना तारखेप्रमाणे हा दिलेला आहे. बरोबर. कार्तिक कृष्ण अमावस्या, बरोबर. हो, ही तिथी होती. आणि आजचा योगायोग असा आहे की आजही ती तिथी आहे. आजचा दिवस जो आहे तो बोलतात ना सोने पे सुहागा, बरोबर. त्याप्रमाणे आज तोच दिवस आपल्याला मिळाला, कार्तिक कृष्ण अमावस्या. अच्छा. आणि त्या दिवशी बाबांचा जन्म झाला होता, ती तिथी सांगितली होती आणि ती आपल्या आरतीच्या याच्यामध्ये पण संबोधलेली आहे. अच्छा. तर त्या तिथीनुसार आजची तिथी आणि तारीख ही एकत्र मॅच आहे. अच्छा. हा एक आपला योगायोग आहे किंवा देवाचा एक संयोगाने तुम्हीही त्या ठिकाणी आलात आणि योगायोगाने भेट झाली. बरोबर. आणि नित्यानंद स्वामींचं म्हणजे सकाळी किती वाजता चालू होतो जे आपण आजच्या 30 नोव्हेंबर पासून जे सुरुवात करतो आपण? हा सप्ताह 23 तारखेपासून अच्छा सप्ताह चालू होतो आणि 30 नोव्हेंबरला समाप्ती. 23 तारखेला पहाटे 7 वाजता आपला सप्ताह चालू होतो. बरोबर. त्याच्यानंतर 30 नोव्हेंबरला 7 वाजता समाप्ती होती. 7 वाजता समाप्ती झाल्यानंतर सुवर्ण पादुका ज्या बाबांनी घेतलेल्या आहेत, दिलेल्या आहेत आणि या पण आपल्या पादुका बाबांनीच केल्या. आणि पूर्ण याच्यामध्ये फक्त बाबाने आश्रमासाठी फक्त हा उत्सव साजरा करण्याची परवानगी दिलेली. पूर्ण जगामध्ये बाबांचा वाढदिवस कुठेही साजरा केला जात नाही. आणि आनंदाची गोष्ट आम्हाला एवढी आहे की आमच्या सगळ्या समाज बांधवांच्या निमित्तानं या समाज बांधवाला कुठेतरी एक असं एक हे दिलं आहे की या जन्मभूमीमध्ये की उत्सव पूर्ण जगामध्ये साजरा नाही, पण जन्मोत्सव उत्सव माहूलमध्ये झालाच पाहिजे आणि माहूलमध्ये एकाच ठिकाणी साजरा होतो. आणि आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे माहूलकरांना सगळ्यांना. बरोबर. की आमच्या ठिकाणी या ठिकाणी बाबांनी हा उत्सव साजरा करण्याची आम्हाला परवानगी दिली. बरोबर. आणि कुठेच तुम्हाला हा तारीख मिळणार नाही की याच्या तिथीप्रमाणे तुम्हाला उत्सव जन्मोत्सव कुठे साजरा केलेला मिळणार. फक्त माहूल एक नगरी अशी आहे की शालिग्राम स्वामींच्या सानिध्यात राहून त्यांनी आम्हाला परवानगी दिली. बरोबर. आणि 30 नोव्हेंबरला सकाळी आपल्या सुवर्ण पादुकांचा अभिषेक असतो. अभिषेक झाल्यानंतर माहूलमधून म्हणजे आपल्या मंदिरातून हनुमान मंदिरापर्यंत मिरवणूक निघते पादुकांची. तिथे पादुका ठेवल्यानंतर तिथे अभिषेक केला जातो. नंतर भंडाऱ्याला सुरुवात होते. भंडाऱ्याला जवळजवळ आपले 20,000 पर्यंत लोक जातात. अरे बाप. त्या काळामध्ये नित्यानंद स्वामींचं हे आहे सर्व. आणि आपण एकदा जेवण बनवताना ते जेवण पूर्ण दिवसभर जातं. कितीही लोक आले तरी कमी पडत नाही. ही बाबांची कृपा आहे आमच्यावर. बरोबर. अजून काय सांगायचं आहे बाबांबद्दल? बाबांचा जन्म कुठे झाला? बाबांचं जन्मस्थळ अजूनपर्यंत आम्हाला माहिती नाही, कारण की कर्नाटक हे बोलत आहे. अच्छा. पण निश्चित असं कुठे झालं तर ते काय ज्ञात नाही. अच्छा. बाबांचं बोलतात ना एखाद्या संताचं कुळ आणि स्थळ हे कुठे मिळत नाही, त्याप्रमाणे कोणतं कुळ होतं काय होतं अजूनपर्यंत आमच्या पुस्तकाच्या याच्या माध्यमातून पण आम्हाला कळलेलं नाहीये. आता आम्ही तर याच्यात
समजा त्यांच्या याच्यानंतरच समाधीच्या नंतरच जन्म झाला. बरोबर. प्रत्येकाला विचारलं मी तर बाबांना बोलते जन्मस्थळ कुठेतरी इथे होतं कर्नाटकमध्ये कुठेतरी. बरोबर बरोबर. पण ते निश्चित काय त्यांना सांगितलं. बरोबर. तिथे त्यांनी जागा वगैरे घेतली होती पेडूरला वगैरे. हां हां. त्या ठिकाणी आता जन्म आहे की कुठे आहे ते जन्मस्थळ माहिती नाही. बाबा फिरत फिरत असे आले. त्याच्यानंतर कल्याण मुंब्रा सातपाटी असे सगळे करत करत गणेशपुरीला पोचल्यानंतर मग माहुल गावामध्ये BRC कॉलनी BRC मध्ये माहुल गाव. अच्छा. आणि माहुल गावातच त्यांनी पूर्ण स्थान घेतलं आणि नंतर 27 एप्रिल 1961ला समाधी बाबांनी गणेशपुरीला लावली. आणि ही समाधी जेव्हा त्यांना समजलं की नित्यानंद स्वामी समाधी घेणार आहे तेव्हा हठयोगी असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुमच्या अगोदर मला समाधी हवी आहे. आणि 6 महिन्या अगोदर त्यांनी समाधी घेतली. म्हणजे 27 एप्रिलला शालिग्राम बाबांची समाधी झाली आणि 18 ऑगस्टला त्यांची समाधी. बरोबर. नित्यानंद स्वामी. बरं वाटलंय त्या आल्यानंतर आणि मन एकदम प्रफुल्लित झालं. आणखीन एक आम्हाला आवर्जून लोकांनाही सांगायचं की आता बाबांच्या आशीर्वादाने नित्यानंद स्वामीने बोलल्याप्रमाणे ज्यावेळेस बाबांचं समाधी झाली त्यावेळेस सगळे आमचे जे ग्रामस्थ आहेत आणि इकडची ट्रस्टी होती किंवा जे बाबांच्या सोबत राहणारी जी मंडळी होती त्या सगळ्यांनी मिळून बाबांची जी काही साहित्य होतं ते सगळं साहित्य नेऊन गणेशपुरीला नित्यानंद स्वामींच्या स्वाधीन केल्यानंतर स्वामींनी एकच सांगितलं त्यांची छोटी का कुटीर बांधा आणि तिथेच तुम्ही त्याच्या एखाद्या पुढे भव्य मंदिर होईल. आणि आज ते मंदिराची उभारणी आपण करत आहोत. तर प्रत्येकाला आवर्जून एक विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्या कार्यासाठी हातभार लावावा आणि एक प्रति गणेशपुरी म्हणून या माहोलमध्ये बाबांचं स्थान व्हावं. बरं आहे. चांगलं आहे. आणि ते चालूच आहे आपलं काम तुम्हाला दिसेल. अच्छा. कुठे मंदिरचं आहे? कुठे चाललं? 11.5 इथे समोर आहे. अच्छा. 11,500 स्क्वेअर फूटचं हे आणि गाभारा वगैरे हॉल आहे. हां. मला दाखवतच होतं. बरं. बघूया चालेल. हां. धन्यवाद. हे काय आहे? हे आपली मंदिराची बाबांनी ज्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे प्रति गणेशपुरी इथे बनेल त्या हिशोबाने आपण मंदिराचं कामकाज चालू केलेलं आहे. आमच्या देणगी स्वरूपातच हे कामकाज चालू. अच्छा. हे कामकाजाला आपल्याही सगळ्यांचा हातभार लागावा ही आमच्या सगळ्यांची अपेक्षा. बरोबर. आणि प्रोजेक्ट मोठा आहे. 11,500 स्क्वेअर फूटची जागा आहे आणि त्या जागेमध्येच हे मंदिर उभारलं जातं. अच्छा. तर किती वर्ष लागणार आहे ते काम? आता डेडलाईन किती दिली? थोडासा प्रॉब्लेम होतोय. अच्छा. आता जवळजवळ 2011 पासून चालू आहे. ते आता कंटिन्यू आपण चालू केले आमच्या मदतीने. मग तुम्ही एक काम करा, लोकांना एक म्हणजे हे करा, आवाहन करा की असं मंदिर तयार होतोय, अतिभव्य मंदिर होतोय नित्यानंद स्वामी यांचा. तर प्रत्येकाने फुलाची पाकळी आमच्या मंदिर म्हणजे गाभारा म्हणजे मंदिर बनवण्यासाठी द्यावी ही सर्व भक्तांना विनंती करतो. तुम्ही बोला. गुरुदेव दत्त. सद्गुरु नित्यानंद भगवान की जय. सद्गुरु दयानंद शालिग्राम स्वामी महाराज की जय. मुकांबिका माते की जय. सियावर रामचंद्र की जय. आज 30 नोव्हेंबर जगात कुठेही साजरा न होणारा असा हा आमच्या माहुल गावामध्ये गुरुदेव नित्यानंद स्वामी जन्मोत्सव हा कुठेही होत नाही पण याकडे होतो. तर या निमित्ताने निश्चितच त्याला चांगलं स्वरूप येईल. आणि आपण सगळ्यांनी विनंती आहे की आपण सगळ्यांनी थोडं का होईना त्या मंदिरासाठी मदत करावी आणि आम्हाला सहकार्य करावा. बाबांचं एक माहुल नदीमध्ये प्रति गणेशपुरी असं मंदिर उभं राहील याची आपण त्यामध्ये भाग घेतला तर आपल्याला आनंद. म्हणजे नागपूरमध्ये माहुल गाव नित्यानंद स्वामी यांचा अतिभव्य असा मंदिर होणार आहे. म्हणजे जसा प्रति गणेश प्रति गणेशपुरी इथे जो बाबांचा हे आहे मठ आहे मंदिर आहे त्या तसाच मंदिर माहुल गावामध्ये होणार आहे. तर प्रत्येक भाविक भक्तांना एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने काही ना फुलाची पाकळी मंदिराला द्यावी जेणेकरून मंदिर आम्हाला पण समाधान लाभेल, तुम्हाला पण समाधान आणि तुमचं बरकत होणार तुमच्या धंद्यामध्ये तुमच्या कामामध्ये. तर प्रत्येकाने फुलाची पाकळी या मंदिरसाठी द्यावी. तर ही ॲड्रेस मी तुम्हाला ॲड्रेस पण देणार कुठे आहे ते मंदिर आणि त्याच्यानंतर त्यांची माहिती पण देणार. आणि
आपल्या जे बँकेमध्ये जर आमचं खातं आहे तर ते पण तुम्हाला देणार आम्ही, जेणेकरून तुम्ही पैसे पाठवू शकता ऑनलाईननी. हां प्लीज. नक्कीच नित्यानंद बाबा तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करतील. तुम्ही जे काही खारीचा वाटा उचलला त्याच्यामध्ये निश्चित त्या बाबांचा आशीर्वाद असेल, एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. बरोबर. चिट्टी. कारण आपण हसतो ना त्यांची.